तुमचा हेतू सरळ असू क्रॉस असू, तुम्ही त्या वक्तव्यांची माफी मागायला तयार आहात का? 6 महिन्यांमध्ये किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले? मला एक सांगा, जर कृषी खात्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत तर तुम्ही ठीक आहे ग्रामीण लहेजामध्ये का होईना कोणत्या अँगलने म्हटले की ही साडगावची पाटीलकी म्हणून? जे बोललो ते अर्धवट दाखवण्यात आलं आणि अर्धवट लोकांचं दाखवून गैरसमज करण्यात आले. उपमुख्यमंत्री तर विषयच नाही, दादाला माझ्यावर विश्वास आहे पूर्णपणे. तमाम महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की एखादा व्यक्ती वारंवार वादात येतोय, मग ह्या मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? माणिकराव कोकाटे हा माणूस फक्त बोलताना फाटकाय पण कामाला पक्काय. तुम्ही जेवढी कामं आम्हाला सगळी सांगितलीत, या सगळ्या कामांचं एक ग्राउंड टेस्ट होणार. जरूर आम्ही स्वतः ग्राउंडवर जाणार. सभागृहामध्ये कोणीही गेम खेळणं, तंबाखू मळून एखाद्या मंत्र्यांकडे देणं किंवा डिवचाडिवच करणं, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना समर्थन होऊ शकत नाही, म्हणजे कोणीच करू शकत नाही. आज तुमचाच विषय नाही आहे. तुमच्या सरकारमध्ये ओव्हरऑल महायुतीच्या सरकारचा जर विचार केला, सुरुवातीला धनंजय मुंडे, नंतर जयकुमार गोरे, नंतर संजय गायकवाड, नंतर संजय शिरसाट, नंतर भरत गोगावले, एकामागून एक मंत्री अडचणीत येतात. गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही. माझं काम पारदर्शी आहे, सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार, मी विजया वामन. राजकारण आणि राजकारणातील विषय. राजकारण ही अशी गोष्ट आहे की एका दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलतं आणि एखाद्या व्यक्तीचं राजकारणही संपवतं. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या बदलत्या घडामोडी घडतात. बदललेल्या घडामोडींमध्ये आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांचा समावेश होतो. पण हे तेव्हा घडतं किंवा तेव्हा रास्त वाटतं ज्यावेळी घडणारं सगळं काही ओरिजिनलच असेल. आत्ताच्या घडीला संजय शिरसाट, संजय गायकवाड, बऱ्याच जणांचे आपण व्हिडिओज बघतो, बऱ्याच जणांवरती प्रश्न तयार होतात आणि अशामध्येच पुन्हा एकदा चर्चेत येतात ते म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. बरं, चर्चेत कशामुळे येतात? त्यांनी काहीतरी चुकीचं केलंय किंवा काहीतरी घडलंय यामुळे नाही, तर त्यांच्या वक्तव्यांमुळे. आणि ज्यावेळी चर्चा सुरू झाल्या की माणिकराव कोकाटे नेमके असे का बोलतायत, ते एक ज्येष्ठ नेते आहेत, मग बोलण्याचा फक्त एकच अँगल आहे की त्या अँगलला दुसरीही बाजू आहे. प्रत्येक विषयामध्ये नाण्याची दुसरी बाजू समजून घेणं सुद्धा गरजेचं असतं. आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचे जे जे विधाने आलेत त्यावरती पोचारा मारण्याचा प्रयत्न करतोय का? तर अजिबात नाही. फक्त नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी आपण माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा एकाही शब्दाचा किंवा काही वेळ न घेता लगेचच मुलाखतीसाठी होकार दिला. तिथून प्रश्न तयार झाला की माणूस अशा पिरियडमध्ये मुलाखत द्यायला तयार होत नाही, पळण्याची भूमिका घेतात, मात्र ते फेस करायचं म्हणतात. त्यामुळे नेमकी काय काय घडलंय आणि कशामुळे घडतंय हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्याचे कृषी मंत्री, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे. सर नमस्कार. नमस्कार. मी सुरुवातच अशी केली की आम्ही तुमच्याकडे मुलाखतीसाठी वेळ मागितला. तुम्ही म्हणूही शकले असते मला बोलायचंच नाही, पण तुम्ही म्हटले मला बोलायचंय. मी शेतकऱ्यांसाठी 6 महिन्यात काय केलंय हे सांगायचंय. माझे 4 विधानं राज्यभर गाजतात, तेच घेऊन जर माझं पूर्ण जजमेंट बांधलं जात असेल तर मी काय केलंय हेही तुम्हाला सांगायचंय. मला असा प्रश्न पडतो, ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातात त्यावेळी एखादं स्टेटमेंट तुमचं बाहेर येतं, त्या स्टेटमेंटवरून बरेचसे प्रश्न तयार होतात. तुम्ही फक्त वादातच राहिलेत की 6 महिन्यात काही कामं पण केलीत? प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश केला आणि मंत्रिपदाची नागपूरला शपथ घेतल्यानंतर साधारण अधिवेशन संपताना खातेवाटप जाहीर झालं आणि मला रात्री 11 वाजता जेव्हा हाऊस संपलं तेव्हा मला रात्री 11 वाजता फोन करून सांगण्यात आलं की आपल्याला कृषी खाते मिळालं आहे. कृषी खातं मिळाल्यानंतर मी मुंबईला आलो आणि मुंबईला सहज माहिती या विभागाची घेतली तर माझ्या असं लक्षात आलं की कृषी विभागाला पूर्ण वेळ सचिवच नाही आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतमतांतर विभागामध्ये दिसून येतात. त्यानंतर मी लगेचच मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं की माझ्या विभागासाठी कायमस्वरूपी आणि अत्यंत हुशार असा अधिकारी आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर आरोप नको असा अधिकारी मला कृषी विभागाला देण्यात यावा. लगेच 2-4 दिवसामध्ये
विकास रस्तोगी म्हणून आमचे कृषी सचिव आहेत, त्यांची नेमणूक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली. अतिशय चांगला अधिकारी आहे आणि खूप तत्पर आहे, अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे कृषी विभागाला एक चांगला चेहरा मिळाला असं मी समाधान त्यावेळेस व्यक्त केलं. नंतरच्या काळामध्ये पुण्यामध्ये कृषी आयुक्त मला वाटतं रिटायर झाले होते आणि त्याही ठिकाणी रिटायर झाल्यानंतर चांगला कृषी अधिकारी येणं, कमिशनर येणं आवश्यक होतं. कृषी आयुक्त रिटायर झाले, त्यामुळे चांगला आयुक्त त्या ठिकाणी येणं आवश्यक होतं. आणि म्हणून सूरज मांढरे साहेब ज्यांनी नाशिकला जिल्हाधिकारीपद भूषवलेलं आहे आणि ज्यांनी शिक्षण आयुक्त म्हणून पुण्यातच या ठिकाणी चांगली कारकीर्द केलेली आहे, त्यांची जर नेमणूक झाली तर चांगलं होईल असं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं आणि त्याप्रमाणे त्यांचीही नेमणूक या ठिकाणी करून घेतली. त्यामुळे आता वरच्या अधिकाऱ्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी चांगले 2 अधिकारी मिळाल्यामुळे मग आता बाकी खालच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक समन्वय साधणं फार आवश्यक होतं. आणि म्हणूनच लगेच मी विभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावरती या ठिकाणी बैठका आयोजित केल्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी विभागातील शेतकऱ्यांची एक पुण्याला परिषद भरवली, प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि दिवसभर त्या शिबिरामध्ये मी आणि सचिव आणि आयुक्त आम्ही दिवसभर त्या कार्यक्रमामध्ये बसून होतो. तिथल्या सगळ्या अडचणी अधिकाऱ्यांच्या समजून घेतल्या, पदाधिकाऱ्यांच्या समजून घेतल्या, वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समजून घेतल्या आणि त्यानुसार मग एक निर्णय हळूहळू मी घ्यायला सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं की या कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते कृषी अधिकारी ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याशी 100% बोलतीलच याची खात्री नाही, परंतु त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी प्रामुख्याने सोडवण्यासाठी मी जाणीवपूर्वक विभागीय पातळीवरती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. प्रयोगशील शेतकरी, आपल्या जीवनामध्ये शेतीमध्ये शेतीनिष्ठ असलेले शेतकरी यांच्या बैठका घेतल्या. यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय काय तुमच्या अडचणी आहेत, तुम्हाला काय मदत कृषी विभागाकडून हवी आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा मी महाराष्ट्रभर घेत फिरलो. मग त्यामध्ये 9 विभाग आहेत. 9 विभागापैकी एखादा विभाग माझा राहिला असेल, पण 8-9 विभागामध्ये मी फिरलो आणि सर्वसाधारणपणे क्रॉप पॅटर्न हा प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळा असतो. मराठवाड्यात वेगळा आहे, विदर्भात वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळा आहे, कोकणमध्ये वेगळा आहे आणि त्या क्रॉप पॅटर्न वाईज येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी एकदा समजून घेतल्या आणि त्यानुसार मग मी नंतर निर्णय घ्यायला या ठिकाणी सुरुवात केली. आमचे कृषी सहाय्यक त्यावेळी संपावर गेले होते. त्यांचं म्हणणं होतं आम्हाला कृषी विकास अधिकाऱ्याचा दर्जा, कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून या ठिकाणी दर्जा द्यावा. गेल्या 12 वर्षापासून त्यांची मागणी होती. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, दादांना विनंती केली की म्हटलं फक्त अधिकारीचं नाव बदलायचं आहे आपल्याला, त्यामध्ये काही फार मोठी सरकारवर जबाबदारी येत नाही, तर लवकरात लवकर ते जर नाव बदललं तर ते ॲग्रिस्टॅक या मोहिमेला मदत करतील आणि लवकरात लवकर ॲग्रिस्टॅकमध्ये आपल्याला महसूल विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये ते काम पूर्ण करता येईल. आणि त्यांनीही मान्यता केली. कॅबिनेट लेवलवर आम्ही हा विषय नेला, कॅबिनेटने मान्यता दिली, त्यांना कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये खतखत होती ती खतखत प्रामुख्याने दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मला एक सांगा की आत्तापर्यंत तुम्ही 6 महिन्यांमध्ये किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले? दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर कोणते प्रश्न प्रामुख्याने जाणवले आणि ते सोडवण्यासाठी या 6 महिन्यामध्ये कुठकुठले उपक्रम राबवले? मी आता शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, म्हणजे जिथं नुकसान झाली ते नुकसान पाहण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, नंबर 1. नंबर 2, ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की लिंकिंगमुळे आणि अशा मोठ्या प्रमाणाच्या बनावट औषधामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम होतो, त्या संदर्भामध्ये मग मी कृषी अधिकाऱ्याला आणि जे काही क्वालिटी कंट्रोलचे लोक आहेत आमचे त्यांना सगळ्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत लिंकिंग या ठिकाणी मला चालणार नाही. लिंकिंग बंद झालं तर ठीक आहे. कंपन्यांच्या बैठका घेतल्या, औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या बैठका घेतल्या, खतं निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या बैठका घेतल्या, बियाणं निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग केली की कुठल्याही परिस्थितीत बोगस खतं, औषधं आणि बियाणं पुरवठा होता कामा नये, अन्यथा तुमच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यांनाही सूचना दिल्या आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या क्वालिटी कंट्रोलच्या लोकांना पण सांगितलं की लिंकिंग होणार नाही, या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सूचना गेल्या. बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल झाले. मी असं म्हणणार नाही की 100% कंट्रोल झालं आहे, परंतु 60-70% कंट्रोलिंग झालं आहे. अजून 10-20% लोक जे करायचे ते करतायत. परंतु जिथे जिथं मला माहिती मिळते, जो शेतकरी मला या ठिकाणी सांगेल त्याच्यावर, त्या कंपनीवर, त्या दुकानदारावर तात्काळ कारवाई करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात कुठे हाय नाही. शिवाय जिथं नुकसान झालं आहे, ज्या कंपनीच्या औषधांवर नुकसान झालं आहे, ज्या कंपनीच्या बियाणांवर नुकसान झालं आहे, त्या कंपन्यांना तात्काळ या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायला सांगितली आणि ती नुकसान भरपाई आयुष्यामध्ये, म्हणजे कृषी विभागामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची कुठल्या कंपनी नुकसान भरपाई आमच्या देवळा तालुक्यामध्ये दिली. देवळा तालुक्यामध्ये मी रात्री
26 जानेवारीचा कार्यक्रम आटोपून नंदुरबारवरनं रात्री 11 वाजले होते. मला तिथल्या शेतकऱ्याचा मला फोन आला, आमदारांचा फोन आला की असं आमचं नुकसान झालेलं आहे. रात्री औषध फवारल्यामुळे आमचं कांदे 2-3 एकराचे एकदमच गेले. नंतर कळलं की बरेचसे कांदे जवळपास 135 हेक्टर क्षेत्र जे होतं ते एकदम बाधित झालेलं होतं. मग रात्री 11 वाजता जाऊन त्याची पाहणी केली. तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, शेतकऱ्यांना बोलवलं आणि जवळपास 40 एकरप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी भरपाई IPL आणि अनु प्रॉडक्ट या 2 कंपन्यांच्या मार्फत मिळवून दिली. जवळपास 1 कोटी रुपये आमची शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळाली, जी महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या अंतर्गत पहिल्यांदा अशी या ठिकाणी भरपाई एखाद्या कंपनीला द्यावी लागली आणि दिली कंपनीने. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी मला कॉन्टॅक्ट करतात. त्यांचं काही पिकाचं नुकसान झालं असेल किंवा खोटं बियाणं निघालं असेल किंवा काही झालं असेल तरी माझ्या फोनवरती फोन आला की मी तात्काळ माझ्या कृषी अधिकाऱ्याला फोन करतो, JADला फोन करतो, तर सांगतो की तात्काळ दखल घ्या आणि 2 दिवसात मला रिप्लाय करा किंवा कंपनीवर फौजदारी केस दाखल करा. म्हणजे इतकं स्पष्टपणे पारदर्शीपणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत. आणि त्यामुळे आता पुढच्या गरजाच्या नुसार मी काल सांगितल्याप्रमाणे एक योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये माझा दृष्टिकोन फक्त एकच आहे की महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो स्वावलंबी झाला पाहिजे, तो परावलंबी असता कामा नये, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि त्याला उत्पन्न घेताना कोणाची अडचणी यायला नाही पाहिजे, त्याला सगळ्या सुविधा शासनाने पुरवल्या पाहिजे, अशी सर्वसाधारणपणे माझी भावना आहे. संधी मला मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं शेतकऱ्यांना कसं करून देता येईल या दृष्टिकोनातून पहिल्या दिवसापासून माझे प्रयत्न आहेत. त्यामुळे मी आता जे काही योजना आहेत त्या पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो. या भांडवली गुंतवणूक योजनेमध्ये ग्रीन हाऊस, कोल्ड स्टोरेज, कांदा चाळ, प्लास्टिक पेपर, मल्चिंग पेपर, त्याचप्रमाणे डबल लॅटरल अशा प्रकारच्या सुविधा नाविन्याने त्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये पोखराच्या संदर्भामध्ये तर मी आपल्याला सांगितलं आहे की त्या धर्तीवरच आपण ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जी शास्त्रज्ञ गावामध्ये पाठवण्याची ICARने गावामध्ये पाठवण्याची जी त्यांची भूमिका होती किंवा त्यांचं काम होतं त्याला जोडून मी महाराष्ट्रातल्या पण शास्त्रज्ञांना त्यांना जोडून आणि शेतकऱ्यांच्या शेतावर या ठिकाणी जायला सांगितलं. त्या दृष्टिकोनातून तेही शेतकऱ्यांशी बोलले, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी फीडबॅक मी या ठिकाणी घेतो आहे. त्याचबरोबर पीक विमा संरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आणि शेतकऱ्यांना पीक विमा हा कायमस्वरूपी मिळाला पाहिजे आणि ॲग्रिस्टॅकमुळे शेतीची मोजणी होईल आणि मोजणी झाल्यानंतर परफेक्ट किती शेतकऱ्यांना आपण पीक विमा उतरवलेला आहे, किती क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं आहे, या सगळ्यांची आकडेवारी परफेक्ट मिळावी म्हणून ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून पीक विमा योजना आता नव्याने सुरू केली आहे. त्यामध्ये आता या मागच्या वेळेस कंपनीला आपल्याला 8,000 कोटी रुपये भरावे लागले. यावेळेस फक्त 750 कोटी रुपयाचं या ठिकाणी त्यांची मागणी आलेली आहे. म्हणजे एकंदरीत 5-6 हजार कोटी रुपये सरकारचे वाचले. तेच पैसे मी इकडं भांडवली गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी खर्च करण्यासाठी परवानगी या ठिकाणी मागितलेली आहे. शेतकरी गट आहे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, या सगळ्यांना बळकट करण्यासाठी त्यांना अजून कशी ताकद देता येईल त्या दृष्टिकोनातून योजना या ठिकाणी आणण्याचा विचार आहे. त्यानंतर फळबाग आणि सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान या ठिकाणी वाढवलं आहे. उदाहरणार्थ शेततळ्याचं अनुदान 75,000 रुपये होतं, आता मी 1.5 लाखापर्यंत या ठिकाणी नेतो आहे. कारण शेवटी 75,000मध्ये सगळ्या महाराष्ट्रातली जी काही शेतजमीन आहे ती सारखी नाही आहे. काही ठिकाणी मुरुम आहे, काही ठिकाणी खडक आहे, काही ठिकाणी माती आहे, काही ठिकाणी काळी माती आहे. त्यामुळे जो खर्च आहे तो एकसारखा असू शकत नाही आणि म्हणून मृदूसंधारण विभागाकडनं त्याचं एस्टिमेट घेतलं आणि 1.5 लाखापर्यंत ती योजना या ठिकाणी नेलेली आहे. एवढंच नाही, कालच्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाले, अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पाय सरकल्यामुळे मृत्यू या ठिकाणी ओढवलेला आहे. त्यामुळे त्याच्या कंपाऊंडसाठी काही निधी देता येतो का, तर तो निधीची पण तरतूद त्या ठिकाणी आपण केलेली आहे. कंपाऊंडला पण या ठिकाणी 7-10 हजार रुपये देऊन, कंपाऊंड देऊन, काही ट्यूबा टाकून, काही संरक्षण म्हणून त्याला जे करता येईल ते करण्यासाठीची भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे. शेवटी आणि याच्या अगोदर जे अनुदान देण्याची पद्धत होती लॉटरी सिस्टीमने होती. लॉटरी सिस्टीममध्ये पहिला क्रमांकाला ज्याने अर्ज केला त्याला तर त्याचा नंबर कधीच लागला नाही. म्हणून फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवरती एक GR काढला की ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 4-4, 6-6 महिने लॉटरी पडण्यासाठी त्याला वेळ लागायला नको. लगेच या ठिकाणी योजना आली आणि आपल्या निधीच्या कुवतीप्रमाणे किंवा निधीच्या उपलब्धीप्रमाणे त्या शेतकऱ्यांना DBTवर, त्याच्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही, त्या शेतकऱ्यांना DBTवरती ते पैसे त्यांच्या अकाउंटवर गेले पाहिजे. अशा प्रकारचा पण एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. PM-FME योजनेतून प्रक्रिया उद्योगांना आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे AI तंत्रज्ञान नवीन या ठिकाणी शेतीमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलं. तर मग मी दादांना विनंती केली की दादा म्हटलं ते AI तंत्रज्ञानासाठी आपल्याला काही बजेटमध्ये तरतूद करावी लागेल. दादांनी लगेच माझ्या विनंतीला मान दिला आणि 500 कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये या ठिकाणी AI तंत्रज्ञानासाठी केली. एवढंच नाही तर त्यांनी मला हे सांगितलं की ही तरतूद जर कमी वाटली
तर अधिकची तरतूद मी तुम्हाला देईल. पण AI तंत्रज्ञानामध्ये शेतकरी सक्षम झाला पाहिजे, सशक्त झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. यासाठी तुम्ही त्यामध्ये जास्त लक्ष घाला. मोठ्या प्रमाणावर तुम्ही कामाची लिस्ट सांगितली. मला एक सांगा, जर कृषी खात्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, तर तुम्ही ठीक आहे ग्रामीण लहेजामध्ये का होईना कोणत्या अँगलनी म्हटले की ही ओसाडगावची पाटीलकी म्हणून? मी असं म्हटलं नाही, शेती परवडत नाही असा शेतकरी सर्वसामान्यपणे शेवटी म्हणतो. शेवटी काय आलं, शेती परवडत नाही ही गोष्ट खरी आहे. शेती का परवडत नाही त्याचा विचार आपण कधी केला आहे का? शेती परवडत नाही त्याचं कारण असं आहे की उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, दुसरीकडे मार्केटला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी म्हणतो शेवटी शेती परवडत नाही. मग शेती किफायतशीर कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला यामध्ये खूप काम करावं लागेल. पुढचे माझे वर्डिंग तुम्ही दाखवलेच नाही, म्हणजे मीडियाने दाखवलेच नाही. या क्षेत्रामध्ये खूप अधिकचं काम करावं लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल, उत्पादन वाढवावं लागेल, क्वालिटी उत्पादन वाढावं लागेल, ज्याच्याकडून मार्केटमध्ये विक्रीची व्यवस्था सुरुवात करावी लागेल. आणि 2 पैसे शेतकऱ्याला कसे मिळतील, शेतकरी कसं म्हणेल की हो शेती मला परवडते की मी शेती करायला तयार आहे. आपली तरुण पिढी महाराष्ट्राची किंवा देशाची शेतीमध्ये येण्यासाठी इच्छुक नाही. का इच्छुक नाही आहे? तर शेती परवडत नाही हा त्यांचा शेवटचा मुद्दा आहे की शेती परवडत नाही. आणि काही अंशी ते खरं आहे, शेती परवडत नाही. पण ती परवडण्यासाठी काय करावं लागेल? तर परवडण्यासाठी हे मी तुम्हाला जे सांगितले ते पर्याय त्या ठिकाणी देतोय. त्याच्या पुढचा पण पर्याय मी या ठिकाणी शोधलेला आहे की मोठ्या मोठ्या प्रमाणाची विक्री केंद्र या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे. मोठमोठी शहरं आहेत, सोलापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, त्यानंतर संभाजीनगर आहे. या संपूर्ण शहरामध्ये आपल्या कृषी विभागाच्या जागेवरती जे अतिक्रमण होत आहेत ते थांबवण्यासाठी मोठमोठे कृषी मॉल त्या ठिकाणी उभे करू. शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सांगू की तुमचा माल आणा इथे आणि तुमच्या उत्पादन केलेल्या 5 पट 10 पट भावाने विका. कारण शेवटी कुठलाही कांदा जर आज तुम्ही उत्पादन केला तो 5 रुपये 10 रुपयाने तो कांदा विकला जातो. तोच कांदा मार्केटमध्ये जर ग्राहक घ्यायला गेले तर 50 रुपये 60 रुपये 100 रुपये किलो त्यांना मिळतो. मग या मधल्या दोघांची तफावत एवढी जर कमी करायची असेल तर त्यांना विक्रीचे केंद्र निर्माण केले पाहिजे. काही महिला आमच्या बचत गटाच्या महिला प्रोडक्शन करतात, तयार करतात, मिलेट्स तयार करतात, पण विक्रीची सोय नाही, कुठं विकायचं हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून त्यासाठी विक्री केंद्र निर्माण केले पाहिजे जेणेकरून आधार लोकांना मिळेल. लोकांची कष्ट करण्याची तयारी आहे. शेतकरी हा खूप विकासाभिमुख आहे, प्रयोगशील आहे. हे सगळं जरी खरं असलं तर त्याला प्रोत्साहन मिळून त्याच्या पाठीमागे जोपर्यंत सरकार उभं राहणार नाही तोपर्यंत शेती परवडणार नाही. आणि म्हणून म्हटलं की शेती परवडणारी शेती करायची आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आपण पुढे प्रयत्न केले पाहिजे. ही माझी धारणा आहे. तुमचा स्पष्ट वक्तेपणा जो आहे, म्हणजे मी जेवढं तुमच्याशी बोलते तुम्हाला शेतीतलं पुरेपूर माहिती आहे, कांद्यापासून बी बियाण्यांपासून सगळ्या गोष्टींची माहिती आहे. चुकलं कुठं असा प्रश्न तयार होतो. म्हणजे बघा तुम्ही कागद आज हातात यासाठी घेऊन बसलेत, जी आपली चर्चा झाली तुम्ही सांगितलं की मी कामं काय केलीत, एकाही ठिकाणी त्याची चर्चा होत नाही, कामांवर कोणी बोलत नाही. मी ग्रामीण भागातला आहे, ग्रामीण लहेजा आहे, त्याच्यातून 1-2 शब्द इकडचे तिकडे तुमचे झाले असतील मे बी, असं जे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात. मला असा प्रश्न पडतो की ज्यावेळी तुम्ही मंत्री झालात, मंत्रिपद घेतलं, या सगळ्या जेव्हा तुमच्याबाबत राजकारणामध्ये वेगवेगळे अँगल समोर आले, काही तुमच्या वक्तव्यांमुळे आणि काही आरोप प्रत्यारोपांमुळे, तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना आता प्रत्युत्तर कसं देणार? प्रश्न असा आहे की मी कधीही कुठेही खोटं बोललेलो नाही. जे बोललो ते अर्धवट दाखवण्यात आलं आणि अर्धवट लोकांचं दाखवून गैरसमज करण्यात आले. मुळात असं आहे की माझ्या बोलण्याची पार्श्वभूमी, माझ्या बोलण्याचा हेतू हा लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न मीडियाने करणं आवश्यक होतं, पण मीडियाने ते केलं नाही दुर्दैवाने. पण ठीक आहे, मी ग्रामीण भागातला आहे, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माझा स्वभाव माहिती आहे, माझं काम माहिती आहे, शेती ह्या व्यवसायामध्ये मला इंटरेस्ट पण आहे. कदाचित स्लिप ऑफ टंग म्हणून एखादी भाषा या ठिकाणी इकडे तिकडे होऊ शकते किंवा वाचताना एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो. कारण बरेच दिवस झाले आता वाचन राहिलं नाही ना, वाचन राहिलं नाही. शेतीमध्ये प्रत्यक्षात कामही मी आता फार करत नाही, पूर्वी करायचो पण आता तेही होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला रिवाईव्ह करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी काही कालावधी सुटसुटीतपणासाठी काही कालावधी जाणार आहे. पण त्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही, बसून थांबलो नाही, त्यासाठी काम सुरू कर. कामाच्या ओघामध्ये हे बदलेल, कामाच्या ओघामध्ये या सगळ्या सुविधा लोकांपर्यंत जातील आणि आपल्या कामकाजात सुधारणा होईल. आज या भावनेनं या ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे जे काही धचा मा करून दाखवण्यात आलेलं आहे ते सर्व चुकीचं आहे असं माझं मत आहे. पण तू शेवटी कसं आहे की प्रत्येकजण आपल्या माझा जो मनातला विचार आहे तो प्रत्येकाला आवडेलच असं नाही. कदाचित काही लोकांना आवडणार नाही, कदाचित काही लोकांच्या राजकारण हा डावडोळ्यासमोर असू शकतो. पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. कोणीही, कोणताही शेतकरी, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जाती धर्माचा शेतकरी, त्याला मदत झाली पाहिजे शासनाकडनं, ही सरकारची धारणा आहे. त्यामुळे सरकार त्यासाठीच काम करत आहे.
आत्ता तुम्ही वादात आलेत सभागृहातील एका व्हिडिओमुळे. सभागृहातील व्हिडिओ, हातात मोबाईल, तुम्ही गेम स्किप करत होते, खेळत होते, हा 2 मुद्द्यांचा भाग होता. प्रश्न असा तयार होतो, गेम खेळणं किंवा मोबाईल हातात असणं हा मोठा पार्ट नाही, तो कृषी मंत्र्याच्या हातात होता एवढाच फक्त जो आहे तो पार्ट आहे. माझं म्हणणं असं आहे की तुमचा जे काही वादाचे वक्तव्य असतील, तुमचा हेतू सरळ असो क्रॉस असो, तुम्ही त्या वक्तव्यांची माफी मागायला तयार आहात का? तुम्हाला त्या गोष्टींबाबत दिलगिरी व्यक्त करायची का? एवढाच माझा प्रश्न आहे. नाही, माझा विश्वास आहे की ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप झाले त्याचा मी खुलासा काल केलेला आहे की मी कुठल्याही प्रकारची रम्मी खेळत नव्हतो. आता तो प्रश्न मी चौकशी मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांना सांगितलं की माझी चौकशी करा, कारण कुठलीही रम्मी खेळताना तुम्हाला त्याच्या अकाउंटशी टाईप करावं लागतं, मोबाईल नंबर टाईप असतो, अकाउंटवरनं पैसे जातात, पैसे येतात, हे तर माझी चौकशी आणखी बाहेर येईलच. तत्राप त्याच्यामध्ये आता नंतर काय झालं, आता नंतर मात्र ते कृषी मंत्री गेम खेळत. पण ठीक आहे, मी तशा प्रकारचं कुठलंही कृत्य करत नव्हतो, पण त्याने असं वाटत असेल काही लोकांना त्यांच्या भावना दुखावल्या असेल तर मला दिलगिरी व्यक्त करायला काय अडचण नाही. मी शेतकऱ्यांसाठीच आहे, त्यामुळे मला त्यांचा जर गैरसमज झाला असेल तर मी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो. एवढाच या सगळ्या गोष्टींचा विषय आहे. तुमच्या ज्या भूमिका आहेत, आम्ही असं विचार केला, जोपर्यंत मी तुमच्याशी बोलले नव्हते तोपर्यंत मीच काय तमाम महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की एखादा व्यक्ती वारंवार वादात येतोय, मग ह्या मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाही, यांचा राजीनामाच घेतला पाहिजे. पण तसं ना तुमचे पक्षश्रेष्ठी बोलतायत ना महायुतीतील कुणीही नेते बोलतायत. जेव्हा आम्ही याच्या खोलात गेलो की असं काय कारण आहे की माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहिलंच पाहिजे, तर त्याचंही उत्तर आम्हाला याच अँगलने मिळताना दिसतंय की माणिकराव कोकाटे हा माणूस फक्त बोलताना फाटका आहे पण कामाला पक्का आहे, म्हणून तुमचं मंत्रिपद जे आहे त्याच्यावरती कुणाची टांगती तलवार अजून तरी नाही आहे. तुम्ही मला एक सांगा की आत्ताच्या घडीला तुम्हाला महायुतीतील जे नेते आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं काय, म्हणजे ते तुम्हाला सपोर्ट करतायत, तुमच्या भूमिकांचं बाबत त्यांचं म्हणणं काय, तुमचं काही पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालंय का, सगळ्यांच्या भूमिका काय? नाही, प्रश्न असा आहे की माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आणि काम पारदर्शी आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांना, जे विरोधी पक्षाचे लोक आमदार करतात ते माझ्याकडे कामाला येतात, मी त्यांची कामं करतो. त्यामुळे मी कोणाचीही कामं करत नाही असं नाही आहे, आणि सगळेच खुश आहेत. म्हणजे युती सरकारमध्ये मंत्री पण खुश आहेत, इव्हन मुख्यमंत्री पण पॉझिटिव्ह आहेत, उपमुख्यमंत्री तर विषयच नाही, दादांना माझ्यावर विश्वास आहे पूर्णपणे, एकनाथ शिंदे साहेबांना पण माझ्यावर विश्वास आहे. माझं कामच पारदर्शी आहे आणि मला या सगळ्या याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मी पहिल्या दिवसात सांगितलं आहे की मला ही एक संधी मिळाली आहे, या संधीचं शेतकऱ्यांना सोनं करून द्यायचं आहे, त्यामुळे मला बाकी गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही. माझं काम पारदर्शी आहे, सगळ्यांना माहिती आहे. आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मला पत्र पाठवून अभिनंदन केलं आहे की तुमचं काम इतकं उत्कृष्ट आहे की तुम्ही घेतलेले निर्णय आतापर्यंत आमच्या खूप फायद्याचे आहेत, महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. अशा प्रकारचे पत्र आहे माझ्याकडे, मी पाहिजे ते पत्र तुम्हाला पाठवतो. पण एकंदरीतच मीडियाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल जी केली जाते ती चुकीची आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला एकीकडून तुमच्या बाबत विरोध वाढत असताना तुम्हाला पाठिंबाही वाढतोय. आत्ताच महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटनेने तुम्हाला पाठिंबा दर्शवलाय, तुमच्या कामात स्वागत केलंय. विदर्भाच्या साईडचे जिथे जिथे तुमचं काही काम आहेत ते लोकांशी म्हणजे ते लोक सुद्धा पुढे येऊन बोलतायत की बाबा हा मंत्री आमच्या कामाचा आहे. म्हणजे काही ठिकाणी समाधान आहे आणि काही ठिकाणी विरोध कायम आहे. जर तुमचा पॉलिटिकल गेम सध्याच्या घडीला केला जातोय तर तुम्हाला काय वाटतं, डाऊट कुणावर आहे की तुमचा पॉलिटिकल गेम कुणामार्फत? नाही, खरं म्हणजे मी निगेटिव्ह काम करतच नाही, मला निगेटिव्ह विचार करायला आवडत नाही, निगेटिव्ह काम करत नाही. मी काल परवापासून तुम्ही जर माझी मुलाखत पाहिली, कोणी व्हिडिओ काढला, कोणासाठी केला, डायव्हर्ट केला, मी त्याची चौकशी केली नाही, मी तो पाहिलाय नाही. सभापती महोदयांनी काहीतरी चौकशी लावली असं माझ्या ऐकण्यात आहे, मला माहिती, मी मीडियावरूनच ऐकलेलं आहे, खरं आहे खोटं आहे गॉड नोज. पण त्या संदर्भामध्ये शेवटी आहे बघा, हा समाज आहे, याच्यावर राजकारण आहे, राजकीय पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की कुठेतरी 4-2 मंत्री बदनाम केले किंवा त्यांच्या पाठीशी लागलो आणि त्यामुळे आपल्या पक्षाला जर क्रेडिट मिळत असेल तर ते त्यांचा केविलवाणा प्रयत्न करणारच आहे. तशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी माझ्या बाबतीत करण्याचा प्रयत्न त्यांना करण्याची काय आवश्यकता नाही. माझ्या बाबतीत काही साध्य होणार नाही, काही मिळणारच नाही माझ्याकडनं खाते काही, माझी फक्त बदनामी करू शकतील पण माझ्याकडनं एकही शेतकऱ्याच्या विरोधामधला निर्णय नाही. माझी कुठे भ्रष्टाचाराची प्रकरणं नाही, माझे कुठे गुन्हेगाराची पार्श्वभूमी नाही. माझ्या जीवनामध्ये जी काय आहे ती पारदर्शकता आहे, ती माझ्या मतदारसंघातल्या नाही, माझ्या जिल्ह्यातल्या तुम्ही कोणत्याही गावात जाऊन विचारलं, माझे महाविद्यालयापासून कामकाजामध्ये माझी पारदर्शकता आहे. मी असं चिटिंग करत नाही, विश्वासघात करत नाही, फसवत नाही, भ्रष्टाचार करत नाही, कोणाला ब्लॅकमेल करत नाही, हा माझा स्वभाव आहे.
त्यामुळे माझ्याकडून विरोधी पक्षाला माझं सांगणं आहे की तुम्हाला माझ्याकडून काहीच मिळणार नाही. तुम्हाला काहीच हेतू साध्य करायचा असेल तर तुम्ही दुसरं दार शोधा. माझ्या दारामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. अनावश्यक साफ म्हणून भुई बेवडायचा प्रयत्न करू नका. त्यातून काही साध्य होणार नाही असं माझं 100% त्यांना सांगणं आहे. मुद्दा एकच की सभागृहामध्ये कुणीही गेम खेळणं, तंबाखू मळून एखाद्या मंत्र्यांकडे देणं किंवा डिवचाडिवच करणं, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना समर्थन होऊ शकत नाही, म्हणजे कोणीच करू शकत नाही. आज तुमचाच विषय नाही आहे. तुमच्या सरकारमध्ये ओव्हरऑल महायुतीच्या सरकारचा जर विचार केला, सुरुवातीला धनंजय मुंडे, नंतर जयकुमार गोरे, नंतर संजय गायकवाड, नंतर संजय शिरसाट, नंतर भरत गोगावले, एकामागून एक मंत्री अडचणीत येतात. किंवा आता तुमचा विषय तर समजा सरळ सरळ आहे, पण इतर मंत्र्यांचा जे विषय आहेत ते खूप गंभीर आहेत. सध्याच्या घडीला सरकारमध्ये ज्या ज्या ह्या गोष्टी चालल्यात आणि विशेष करून मंत्री आमदारांच्या बाबत बाहेर कोण काढताय ते सोडून द्या, पण बाहेर येत आहेत हे महत्त्वाचा मुद्दा. मग मला एक सांगा, जर सत्तेमध्ये असताना जर हे सगळ्या अशा काही गोष्टी घडत असतील तर मतदारांनी राजकारणाकडे कसं बघायचं? नाही, इश्यू असा आहे की माणूस म्हटलं की चुका होतात. अनेक माणसं आहेत जीवनामध्ये ज्यांच्याकडे कळत नकळत काही चुका झाल्या असतील आणि त्या चुका मीडिया त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. मीडियाने लक्ष ठेवलं नाही पाहिजे का? तर ठेवलं पाहिजे. ते त्यांना स्वायत्त आहे. त्यांनी पारदर्शी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोकांना सत्य परिस्थिती कळली पाहिजे. इथपर्यंत जरी खरं असलं तरी काही गोष्टीचं अनावश्यक बाउंडर केलं जातं आणि काही गोष्टीमध्ये तथ्य असो नसो उगीच एखाद्या माणसाला बळी दिला जातो. त्यामुळे मतमतांतर त्याच्यामध्ये असू शकतात. मतमतांतर असणं काही वाईट नाही, पण त्याच्यामध्ये उगीच कारण नसताना कोणावरती कारवाई करण्यासाठी किंवा कोणाला ब्लेम करण्यासाठी, कोणाची इमेज डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करावा असं मला अपेक्षित नाही. आणि जनतेला सुद्धा सगळं कळतं. जनतेला कळत नाही का? जनतेला सगळं कळतं. जनता उघड्या डोळ्याने सरकारकडे बघते, विरोधी पक्षाकडे बघते. जनता अत्यंत हुशार आहे. त्यामुळे जनतेला हे सांगण्याची गरज नाही. जनतेला निवडणूक आल्यानंतर जनता ज्या माणसाला डिचू द्यायचं त्याला देऊन टाकते, ज्या माणसाला निवडून द्यायचं त्यालाच निवडून देते. त्यामुळे तशा प्रकारचं होत नाही. निवडणूक प्रक्रिया आहे, लोकशाही आहे. दर 5 वर्षांनी बदल घडत असतात. दर 5 वर्षांनी लोक त्यांच्या मतदारसंघातील लोक त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करत असतात. त्यामुळे हे व्हायचं ते लोक ठरवतात, लोक ठरवतील. त्यामुळे माझा जनतेवर जास्त विश्वास आहे, लोकशाहीवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये असे काही लोक असतील तर ते ऑटोमॅटिक खड्यासारखे बाजूला पडतील. आता तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाला खाली एक 6-7 महिने झालेत. जर तुम्हाला हे लक्षात आलं की माझे काही धचामळ केला म्हणून हे सगळं घडतंय, पण माझा माइंड किंवा माझा पुढचा दृष्टिकोन जो होता तो क्लिअर होता. पुढचे 4 वर्ष तुमच्या हातात आहे. पुढच्या 4 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार कृषी मंत्री म्हणून? मग पुढचे किती वर्ष माझ्या हातात आहे, किती दिवस माझ्या हातात आहे ते मला माहीत नाही. परंतु जोपर्यंत मी या कृषी खात्याचा मंत्री आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना स्वयंभू या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या ज्या सुविधा निर्माण करता येतील त्या सुविधा म्हणजे जागतिक पातळीवरच्या सुविधा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशा मिळतील आणि अधिकाधिक एक्सपोर्ट या ठिकाणी कसा करता येईल, जास्तीत जास्त शेतीचा माल निर्यात कसा करता येईल आणि 2 पैसे शेतकऱ्यांना कसे मिळतील यासाठीच माझा प्रयत्न राहणार आहे. माझा व्यक्तिगत काहीही स्वार्थ नाही. कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. परंतु हे गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्रात शेतकरी सदन झाला पाहिजे, स्वयंभू झाला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर त्याला उभं राहता आलं पाहिजे. अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न कायम राहणार. मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून एक 100 दिवसांचा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये तुमचं कृषी खातं हे 3ऱ्या क्रमांकावर राहिलं. पालकमंत्री म्हणून सुद्धा तुमचे कामं काही राहिलेले आहेत. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तिथे काय काय घडले, पालकमंत्री म्हणून काय काय कामं झाली? एक कृषी विभाग आताचा खूप मोठा विभाग आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग एवढा मोठा विभाग दुसरा कुठलाच नाही. थोडासा शिक्षण विभाग आहे आणि आरोग्य विभाग. खरं म्हणजे प्रायोरिटी ह्या 3 विभागाला देण्याची फार आवश्यकता आहे सरकारने आणि सरकार त्या दृष्टिकोनातून गंभीरतेने विचार करत आहे. परंतु हे सगळं काम सुरू झाल्यानंतर लगेचच 3ऱ्या क्रमांकावर येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु आम्ही त्याच्यामध्ये इतक्या तत्परतेने आणि इतक्या फास्ट वेगाने या ठिकाणी निर्णय घ्यायला सुरुवात केली की आमचा विभाग हा नंबर 3ला आलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शाबासकी मला मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या कॅबिनेटने या ठिकाणी दिलेली आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता आपली आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मला नंदुरबार जिल्हा पालकमंत्री म्हणून नेमलं तेव्हा नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जेव्हा मी माहिती घेतली, तिथल्या आमदारांची जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांच्यामध्ये खूप खंत होती की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला विकास कामाला विश्वासात घेतलं जात नाही. बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडल्या. तर मी त्यात सगळ्यात बदल केले
आणि अनावश्यक गोष्टीसाठी जो काही निधी या ठिकाणी खर्च होत होता किंवा त्याच्या वेगळ्या कामासाठी त्याचा वापर होत होता, तो सर्व निधी मी डायव्हर्ट केला आणि प्रोडक्टिव्ह वर्कसाठी, उदाहरणार्थ की शेती, आपलं शिक्षक निवाला काही ग्रामपंचायतीचे लोक म्हणायचे की नाही आम्हाला स्मशानभूमीला पैसे द्या, आम्हाला दहाव्याच्या जागेला डेव्हलप करायला पैसे द्या. मी प्रायोरिटी ठरवली की प्रायोरिटी पहिली शिक्षणाला मिळेल. अनेक गावं अशी आहेत, त्या गावांमध्ये शाळा खोल्याच नाही अजून. अनेक गावं अशी की ती कनेक्टेड नाही अजून, त्यांना रेंज नाही त्या गावांमध्ये, रस्ते जाण्या येण्यासाठी नाही. आणि म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयाने सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात साकव घ्या आणि त्या गावं एकमेकाला जोडा नद्यांच्या मार्फत. सगळी गावं जोडली पाहिजे एकमेकाला. एवढंच नव्हे तर मी जिओबरोबर जेव्हा बोललो तर जिओ कंपनीला मी सांगितलं की तुम्हाला नंदुरबारमध्ये नॉन कनेक्टिव्हिटी असलेली गावं ही कनेक्ट करावी लागतील लवकरात लवकर. आम्ही जर तुमचं सिम कार्ड जर घेतलं तर त्याप्रमाणे तुम्ही डेव्हलप करा आणि आम्हाला तो जिल्हा शेवटच्या माणसाला या ठिकाणी मोबाईलची सुविधा आणि याची सुविधा मिळाली पाहिजे, रस्त्याची सुविधा मिळाली पाहिजे आणि शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून निर्णय घेतले. एम्पथी फाउंडेशन म्हणून मुंबईचं आहे की जे 50% खर्च करतं. त्या एम्पथी फाउंडेशनला जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत सर्वात जास्त निधी, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त निधी उपलब्ध करून दिला. जवळपास 165 खोल्या एका वर्षामध्ये ते फाउंडेशन आम्हाला या ठिकाणी बांधून देणार आहे. त्यासाठी लागणारा 50%चा निधी हा आम्ही जिल्हा नियोजन मंडळामार्फत उपलब्ध करून दिलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये जर 5 वर्ष या ठिकाणी मी नंदुरबारमध्ये राहिलो तर 5 वर्षामध्ये नंदुरबारचा कायापालट करून टाकेल. नंदुरबारच्या लोकांना कळणार पण नाही की आपण काय काय करतोय म्हणून. एवढंच नव्हे तर मी जेव्हा मध्य प्रदेशामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी काही योजना राबवलेल्या आहेत, लिफ्ट इरिगेशन योजना, त्या लिफ्ट इरिगेशन योजनाची मी आता पाहणी करणार आहे. आणि त्या योजना मला आदिवासी भागामध्ये तापी खोऱ्यातून पाणी उचलून आणि आमच्या आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातला माझा विचार आहे. म्हणजे आदिवासी विभागामार्फत या ठिकाणी मोठमोठ्या उपसा जलसिंचन योजना राबवून मोठा भाग या ठिकाणी पाण्याखाली कसा आणता येईल तोही विचार. जवळपास 5 TMC पाणी हे राखीव आहे महाराष्ट्रासाठी, पण त्यातलं अर्धा काही MCFT पाणीसुद्धा या ठिकाणी 10 MCFT पाणीसुद्धा उचललं जात नाही. त्यामुळे ते उचलण्याची मुभा आपल्याला आहे, पण ते उचलण्यासाठी लागणारी सुविधा या ठिकाणी राज्य सरकार किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी अजून निर्माण करू शकले नाही. त्या संदर्भात मला या ठिकाणी लक्ष घालायचं आहे. तेही लवकरात लवकर करणार आहे. नंदुरबारचा कायापालट करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि मी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कृषी मंत्री झाल्यापासनं आणखी 2 गोष्टींच्या चर्चा घडल्या. मागे ज्या कृषी मंत्र्यांना ज्या गोष्टी जमल्या नाही त्या तुम्ही केल्या. तुम्ही कृषी विद्यापीठांना भेट दिल्या, तुम्ही विभागनिहाय दौरे केले, तुम्ही महाराष्ट्रभर फिरल्या. कृषी विद्यापीठामध्ये संशोधनाचाही एक मुद्दा तुम्ही मांडला होता. नेमकं तिथे काय घडलं होतं? काय झालं की संपूर्ण कृषी विद्यापीठाला भेट देत असताना कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले संशोधन केंद्र होते. उदाहरणार्थ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे. आता हे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामध्ये संशोधन केलेला ऊसाची लागवड महाराष्ट्रभर नव्हे भारतभर 53% आहे. परंतु त्या ऊस संशोधन केंद्राकडे शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होतं. त्याची इमारती नाही, ब्रिटिश कालापासून ते या ठिकाणी सुरू होतं. इमारती नाही, चांगल्या सुविधा नाही, संशोधनाची काही वाव नाही. मी मग त्यांना त्याच ठिकाणी आश्वासित केलं की तुम्हाला तुमच्या ज्या काही अप टू डेटनेस आहे, ज्या तुम्हाला संशोधनासाठी गरजा आहेत त्या तुम्हाला तात्काळ मी या ठिकाणी उपलब्ध करून देतो. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना MCIR त्यांना मान्यता पण दिली. बदनापूरच्या मी संशोधन केंद्राला भेट दिली. मी अमरावतीने परभणीच्या त्या विद्यापीठाच्या कार्यक्रमातून परत येत असताना मला बदनापूरला व्हिजिट करण्याची वेळ आली. तर थोडा पाऊस चालू होता. त्या पावसाच्यामध्ये तिथले संशोधन मला भेटले, पाटील म्हणून. तो चांगला अधिकारी होता. तो म्हणजे साहेब ब्रिटिशकालीन हे संशोधन केंद्र आहे आणि इथं बसायला जागा नाही, इतकं गळतं, आम्हाला पाय ठेवायला पण जागा नाही. आणि मी तिची पाहणी करायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं मध्ये जाऊ नका, कदाचित पडेल म्हणे अंगावर. म्हणजे अशा प्रकारची त्याची अवस्था होती. मी त्यांचा लगेच प्रस्ताव मागितला आणि त्यांना लगेच मान्यता देऊन टाकले त्यांच्या इमारतीला, त्यांच्या ऑफिसेसला, त्यांच्या कार्यालयाला. शेवटी कसं आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचं जर मनोबल आम्ही वाढवलं नाही किंवा त्याची जर काम करण्याची शक्ती वाढवली नाही, त्याला विश्वास दिला नाही तर त्यांच्यातनं संशोधन चांगलं बाहेर येणारच नाही. आणि म्हणून जी संशोधन केंद्र आहेत सध्याची, जी अडचणीतली आहेत, त्यांना बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतलेला आहे. नंबर 1. नंबर 2, अनेक आमदारांची वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केंद्राची मागणी आहे. हळद संशोधन केंद्र आहे, आलं संशोधन केंद्र आहे, केळी संशोधन केंद्र आहे. खूप लोकांची मागणी आहे की या ठिकाणी आमच्या भागामध्ये जिथून जो भाग जास्त उत्पादित होतो जिथं मका संशोधन केंद्र आहेत, अशा प्रकारे तुम्ही संशोधन केंद्राला या ठिकाणी मान्यता द्या. मी काही अंशी टप्प्याटप्प्याने धोरणात्मक निर्णय घेऊन संशोधन केंद्राला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की मला डेमो पद्धतीमध्ये तुम्ही माझी चर्चा करा, डेमॉन्स्ट्रेशन द्या. शेतीमध्ये शेतकऱ्याला आमच्या डेमॉन्स्ट्रेशन बघायला मिळायला पाहिजे की तुम्ही कुठला वाहन विकसित केलेला आहे, त्या वाहनाचं उत्पन्न किती निघतं, त्या वाहनाची लागवड कशी आहे, त्या वाहनावर कुठले रोग येतात, त्या वाहनाला तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची खतं घालावी लागतात, त्याचा हार्वेस्टिंग पिरियड किती आहे, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला लाईव्ह बघता आल्या पाहिजे. त्यामुळे विद्यापीठांना तशा सूचना दिल्या आहेत. आणि आता तसं विचार केला तर मी आता कृषी विभागाचा मंत्री, मी सहज माहिती घेतली, जवळपास 1200 कोटी रुपयाची महाराष्ट्रामध्ये कृषी भवन किंवा कृषीसाठी इमारती या त्या आमदारांनी मागणी केली आहे आणि 1200 कोटी रुपयाला मान्यता आहेत. प्रत्यक्षामध्ये फक्त 35 कोटी रुपयाची प्रोव्हिजन आहे. म्हणजे 1200 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता असताना बजेटमध्ये फक्त 35 कोटी रुपये प्रोव्हिजन आहे. तर ही सगळं त्रांगडं कसं चालणार? त्यामुळे मग आता आम्ही कृषी विभागाची कृषी भवन किंवा कृषी इमारती ज्या असतील त्या मागे ठेवल्या आहेत आणि कृषी संशोधनाला जास्तीत जास्त चालना देण्याचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की येणारे वर्ष दीड वर्षामध्ये नवीन चांगले संशोधन केंद्र उभे राहतील, नवीन वाहन विकसित होतील आणि शेतकऱ्यांना सहज सुलभ या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना ते डेमो बघायला मिळते, डेमॉन्स्ट्रेशन बघायला मिळते. तर एकंदरीत आत्तापर्यंतची तुमची 6 महिन्यांची कामकाज, थोडक्यात एक मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जो आहे तोच तुम्ही सादर केलेला आहे. वादाच्या भोवऱ्यामध्ये आपण हे विसरून जातो की कामं कोणती झाली आहेत. आपल्याला कधी अधिवेशनामध्ये हे समजलं नाही की अधिवेशन कधी औरंगजेबाच्या कबरीवर निघून जातं, कधी गोंधळांमध्ये निघून जातं. पण या सगळ्यांमध्ये कामं होतात की नाही होत हे पाहणं गरजेचं होतं. आणि आज तुम्ही जेवढी कामं आम्हाला सगळी सांगितलीत, या सगळ्या कामांचं एक ग्राउंड टेस्ट होणार. आम्ही स्वतः ग्राउंडवर जाणार, आम्ही तिथल्या लोकांना जाऊन विचारणार, तिथल्या विभागांमार्फत माहिती घेणार की जे कागदावर कामं आहेत ती झालीत की नाही. हे फक्त यासाठी की तुम्ही जेवढे वादात सापडलेत आम्हाला खरोखर समजून घ्यायचे की कृषी मंत्री फक्त वादातच राहिले की कामात पण व्यस्त राहिले. आणि त्यासाठी तुम्ही सांगितलेल्या एक ना एक शब्दाचा, एक ना एका योजनेची ग्राउंड टेस्ट होणार. तुम्ही तयार आहेत? येस. माझी उलटी तुम्हाला विनंती आहे की आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे जावं, त्यांच्या मुलाखती घ्याव्यात. आणि या संदर्भामध्ये मी असं म्हणणार नाही 6 महिन्यामध्ये फार काही करू शकत नाही, कदाचित 5-10 वर्ष लागतील त्याला स्वयंभू शेतकरी होण्यासाठी. पण निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली, बदलाला सुरुवात झाली आणि पारदर्शीपणा येण्याला सुरुवात झाली. अशा प्रकारची सुरुवात शेती या विषयामध्ये झाली की नाही झाली, कृषी विभाग करतोय की नाही करतोय. आता त्याच्यामध्ये काही अंशी 5-10% कदाचित असू शकेल दुमत, परंतु मोठ्या प्रमाणावरती बदल या ठिकाणी घडतायत आणि ते घडतायत की नाही घडतायत तुम्ही आपण शेतकऱ्यांची सगळ्या विभागातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन ही आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या तर माझ्या दृष्टीने पण सुद्धा बरं होईल. मलाही कळेल नक्की की आपल्या कामकाजामध्ये काही दोष आहेत का, अजून काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, अजून त्यामध्ये काही आपल्याला नाविन्यपूर्ण देता येईल का, त्या दृष्टिकोनातून माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल. तेव्हा आपण जरूर जावं अशी मला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांमार्फत विनंती आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, आता तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा तर घेतलाच जाईल, पण त्यांचेही काही प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत आमच्याच माध्यमातून आम्ही पोहोचू, त्याचा पाठपुरावा होईल. 100% होईल. ठीक आहे. तर आपल्यासोबत होते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. आत्तापर्यंत वादाच्या बाजू बघितल्या, पण मी तमाम महाराष्ट्रातील लोकांना एकच सांगेल की वादाच्या बाजू त्या नक्कीच लक्षात ठेवा, पण त्यापेक्षा आपल्या घरामध्ये, आपल्या शेतीमध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामाचा काही फरक पडलाय का नाही हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही येत आहोत तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांनी कुठकुठले कामं केलेले आहेत, उपाययोजना केलेल्या आहेत, उपक्रम राबवलेत, निर्णय घेतलेत, या सगळ्याच गोष्टींचा लेखाजोखा थेट आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मांडणार आहोत. आणि त्यानंतरच कळेल की कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे पास झाले की नापास झाले. 6 महिन्यात कुणाचाच रिपोर्ट कार्ड बनू शकत नाही, पण त्यांनी आत्तापर्यंत 6 महिन्यात बरेच कामं केलीत. ती कामं समजून घेण्यासाठी आपण थेट ग्राउंडवर येणार आहोत. सर, आत्तापर्यंतची तुमची जी काही कामकाजाची जो लेखाजोखा राहिलेला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. बाकी ज्या 4-2 गोष्टी होत्या त्याची तुम्ही माफी मागितलेली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आमचंही लक्ष आणि मीडियाचंही लक्ष पुन्हा तुमच्यावर राहणारच आहे. आज तुम्ही एवढ्या सगळ्या गोंधळात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे आभार.